काहीच आम्ही गाडी आणायला गेलेलो आता दादाची. सकाळीच गाडी घेऊन आलो साखऱ्यावरून. आता आम्ही चाललोय बीच वरती. आमचा ड्रायव्हर बघा, आमचा ड्रायव्हर बघा. पुढे बाय. हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. आणि आज आम्ही जात आहे फिरायला. तर आता आम्हाला इथंच देहरजे फाट्यावर उतरवून ठेवलं आहे. हार्दिकचे गेले तिकडे, तिच्या ताईतला नाही. आम्हाला आज मोठी गाडी भेटली आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. आणि माझी जोडीला तिघंजण आहेत, दोघंजण आहेत. तो बघा कसा आपला प्रथमेश. आणि इकडे आलेली आहे आपली गाडी, आता बघू शकता तुम्ही. तेच आहेत का नाही? हां, तीच आहे गाडी बघा. तर आता आपली गाडी आहे, आता आपण याच्यातून जात आहे. तर आपला ड्रायव्हर बघू शकता अभय तुम्ही. आम्हाला नेता का नाही रे? हे बघा आता आलेला आहे आपली गँग. आणि आमचा ड्रायव्हर अभय आहे. तर बघा तुम्ही पुढे चला. काहीच बघा आता आम्ही चाललोय. अभय आमचा गाडी चालवत आहे. आणि जो रस्ता बागा पण बसलेला आहे ते बघा. इथं पण आहेत VIP आम्ही पण आहे बघा तुम्ही. आता बघा तुम्ही, आम्ही हायवेला निघलो आहेत. हायवे सोडला. आणि आमचे गायक पण आता झालेत तयार. गाणी मराठी गाणी. आणि आमचे काही इर्टिगा आहेत, त्याचे वाईब म्हणजे फुल येतात आम्हाला. इकडं आमचा भाईचा जरा मॅटर झालाय. बघा तुम्ही रस्त्याचा बिल घ्या आता समजेल मला. अक्षयला पण घे बाई. 28 आमची पूर्ण गँग आहे. हे बघा आता पोहोचलोय बोईसर जवळ. फुल वाईब येतात, फुल म्हणजे फुल एकदम. आणि आमचा अभय हो गाडी ड्रायव्हर. तुम्ही आता गाणी पण आहे का? फुल गाणी चालू आहे आतमध्ये. मित्रांनो तर बघा आम्ही चाललोय बोईसरवरून पालघरकडे. आणि हा बघा आम्ही मॅप लावलेला आहे. अभय स्टील गाडी चालवत आहे. अरे बघा कसा जाम गर्दी आहे. पण चाललोय आम्ही. मला चष्मा द्या ना. चष्मा नको द्यायला. रस्ता बघा कसा तुम्ही आहे. आणि मागच्या पण मंडळी आमचे बसलेले आहेत. शेवंती आमच्या पास मम्मीतात ना. रेल्वे स्टेशन आपले तो चिंचण आपले कोणत्या बीचवर जाय? शिरगाव. व्ह्यू बघा आता एकदम. काय ती कोणती रे झाडा? नारळाची झाडा लागली. आपण बघू शकता चालू आहे. आणि पापा येतो मित्रांनो आता बघा. समोरून पिवली मॅजिक. तर मित्रांनो तर व्ह्यू बघा, फक्त व्ह्यू बघा तुम्ही, एन्जॉय करा. आणि त्याच्याबद्दल गाणी ऐका. इकडनं बरोबर ना. तर मित्रांनो तर बघा आम्ही आलेलो आहे केळा बीचला. पण पाऊस इथे जाम आला, अख्खा पोपट झालाय आमचा. हे बघा मागची एरिया अख्खी जमलेला आहे. शांत झालेलं आहे सगळे. पाऊस पण खूप आलेला आहे. आता गाडीतच बसायला लागेल. 10-15 मिनिटं पाऊस गेला तर बाहेर निघू. सध्या गाणीच ऐकायला लागतील आम्हाला. बघा गाडी एकदम हार्दिकच्या दादाची आहे. तर हार्दिक तुला काय वाटत? आता बघू शकता पाऊस उघडण्याची वाट बघूया. जे होईल ते होईल.
तर मित्रांनो आता बघू शकता तुम्ही आम्ही केळवा बीचवर पोहोचलो आहे आणि आता जेवण आमचा सुरू झालाय. सगळं आम्ही घरूनच घेऊन आलोय त्याच्यामुळे टेन्शन आहे. बाहेर तर आम्हाला कोणाला चाललं नाही. हे बघा चला आपली खिचडी आहे ते मागून डेंजर ना भाई बिर्याणी झालाय वाढून. तर आता आमची बिर्याणी येत आहे मागून. हे बघ बिर्याणी व्हेज बिर्याणी केले. अरे इथे दे ना पुढे दे ना वाटायला. पाय 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 माहित आहे. केळवा बीचवर आताच आम्ही पोहोचलोय पण पाऊस आलाय त्याच्यामुळे आम्ही काही जात नाही. थोड्यात जाऊ. आमची खिचडी तर बघा आमची आता बिर्याणी वाटायला लावले. छोटा चमचा झालाय आणि लोणचं आहे का नाही रे बिर्याणी सोबत. आमची जाम मजा आहे आज बघायला तुम्ही विसरू नका. आम्ही गाडी सर्व्हिसिंग करायला आलेलो. हा गाडी सर्व्हिसिंग करायला आलेलं. सर्व्हिसिंग झाली. आम्ही सकाळी क्लासला गेलो नंतर गाडी सर्व्हिसिंग केली. गाडी याच्यामुळे भेटलेली आहे हार्दिक. हा तो हे सांगता इथं बीच जवळ आहे. अधिक सांग काय तुम्ही सांगला जातात मी असं डायरेक्ट असं हे कर ना आज नाही देवायची वाकर ना तसा इकरी लिखतात. तू मला सांग घे ना पटकन घे. तू एकलाच आहेस मित्र. बस बस तिकडे तिकडे देऊ. बिर्याणी काय खतरनाक पनीरचं पीस टाकलं का नाही ते. थांब मी अबैल या अबैला पण देत आहे. आमचे अन्नदान आम्ही करतो. काय हार्दिक अन्नदान आम्ही अबैला केलेलं आहे. कुठं हात धुवशील अभय बघा हात धुवून जेवतो. आखीने हात धुवलं त्याचं टेन्शन नाही. नाही आखीने हात धुवलं टेन्शन नाही. मयूरला नाही तर थंडा लागत. काय सांगते थंडा तिला. माझा जेवण आहे बिर्याणी आहे. अभय माझ्या हे निवेदन नाही दाखवलं देवाला. अख्खं दिल थोडे अशी काय आहेत आमच्याकडे. बोलायची त्याला तू गजब रिलेशन है बाबू तेरे बिना मर जाए. तेरा प्यार था मुझसे तो आज क्यों तेरा है बदला नजरिया. हाँ मेरी छमिया क्या रह गई मेरे ना अक्षय. तर बघा मित्रांनो सगळ्यांचा बिर्याणी खाऊन झालेला आहे आणि आता आम्ही जात आहेत केळवा बीचवर. अभयने पण गाडी वगैरे सगळा बंद केलेला आहे. इथं आमच्या पत्रावर ठेवतो ते काढायला इथं ठेवतो. पाणी नाही पाणी घेऊन यायला लागेल. आमची बिर्याणी किती अच्छा आता हे बघा एवढीच उरली. आता त्याला ढाकण लावून ठेव प्रथमे. त्याने ढाकण लावून ठेवलेलं आहे. आता अक्षयला बाहेर काढायला लागेल मला. तर बघा मित्रांनो आमचं जेवण वगैरे झालं आहे. आता बिर्याणी आताच खाल्ला. आता गाडी आम्ही पार्किंगला लावतोय आणि सरळ बीचवर जातोय. मग त्याला चालत ना. चल आता मग आम्ही चालत चाललोय. अक्षय आहे माझ्यासोबत. सोबत आहे काय काय चला चल पुढे चल. आता आम्ही चाललोय केळवा बीचकडे. इकडनं रस्ता आहे. हे बघा किती मस्त वातावरण आहे. ही आमची गाडी आहे. आता आम्ही पोहोचलोयच. इथे सगळीकडे माणसं पण आलीत. आता मस्त ऊन पण पडलंय थोडा आणि पाऊस बंद झालाय. गाडी आता पार्किंगला लावायला मला भेटत नाही जागा. ते बघा इथे शीतला देवीचं मंदिर आहे. केळवे आणि इकडे खूप दुकानं पण आहेत. तर आम्ही तर वाट बघतोय नाही. बघा मित्रांनो किती पाणी भरलाय. खूप म्हणजे खूप पाणी भरलाय.
जायला पण रस्ता नाही आहे बघा. अख्खा पॅन्ट खराब होईल. आम्ही आलो ना इकडे पाणी आला जाम वाट काय सांगू इकडे. हे बघा मित्रांनो इथून प्रवेश होतो केळवा बीचचा. पण आम्ही इथून नाही जाणार, आम्ही पुढून जाऊ. इकडनं आम्ही नाही जात कधी, इकडनंच जातो. कारण तिथं पैसे द्यायला लागतात. तिकडनं गेला काय पैसे नाही द्यायला लागत. तर अख्खा माझा मित्र आहे. हां ओ होय माझा गाडी माझ्या गाडी जाम पाणी आहे ना पाय उलटलेली आहे. पुढं पूल भरला आहे त्याच्यामुळे काय कुठून जायचं काय समजलं. तर बघा आता आम्ही तिकडनं फ्रीमध्ये जाणार होतो पण तिकडनं रस्ताच नाही भेटला. त्याच्यामुळं बघा चिखल कसा आहे, जाम बेकार चिखल आहे. त्यात आम्ही पैसे बनवून द्यायला लागले. आम्हाला असं वाटत आहे इकडनं जायचं काय. हे इकडनं वंड पाणी आहे रे. अख्खा पाय भिजवला माझा. तर बघा इथं अधिक तिकीट काढ. किती आपले 6 जणांचा. 1 2 3 4 इथं आपण तिकीट काढणार आहेत. थांब 10 रुपये माझ्या सुट्ट्या आहेत. ठीक आहे 6 जणांचे तिकीट दे ना. तर इथं आपल्याला तिकीट भेटणार आहे. प्रवेश फ्री. ते आपला पास आहे पण नावा नाही आहेत आमची. बुकिंग आधीच केली होती. चला आता आपण पास भेटलेले आहेत आपल्याला. येऊ बघा ते 3 आहेत ना, 3 आहेत हे बघा. बघा 1 नंबर व्ह्यू आहे. पावसाळा आहे अख्खा पूर येऊन गेला इकडे. दरी ठेवलेत बघा. तर बघा मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे केळवा बीचवर. जाम गर्दी आहे. आज संडे आहे ना, संडे स्पेशल. खूप वर्षानंतर आलो आम्ही या बीचवर. 2 वर्ष बघा किती बोटीची व्यवस्था सुविधा नव्हती. हे बघा जाम गर्दी आहे. या गाड्या पण आहेत. बसायचा होता पण बसून देतील तर. बघा अख्खी माणसं आज बीचवर आलीत ना. पाऊस आला ना काय काम होतं आमचा. तर बघा शकता सगळी माणसं इथे एन्जॉय करतात. ही बघा बारीक बारीक गाड्या हिंडवतात इकडं. जाम लाटा येत आहेत. काय आज ओटी आले काय. काय रे ओटी दुसरं काय रे. ओटी आले. तर मित्रांनो बघा आताच आम्ही आलेलो बीचवर. थोडं फिरलो आणि आता इकडे आंघोळ करायची होती पण लगेच पाऊस झाला. काय सांगू एवढा लांब आलो ना पाऊस आणि अख्खी सगळी वाट लावली बीचवरती. हे बघा मी सगळे मस्ती करत चाललेले आहेत. हार्दिक तुला काय वाटतं पाऊस आला त्याच्याबद्दल. काहीच आज पावसाने वाट लावून टाकलेली आहे. आता पाऊस 30% पर्यंत राहणार आहे. आणि हे बघा आता सगळीकडे माणसं. आणि ती काल आपली न्यूज काय बघितली रे. काल आम्ही जेमिनीला विचारलं तर पाऊस पडणार नव्हता आणि आज पाणी आलाय. काय गाईज आम्ही बीचवरती आलेलो. आता इथे गर्दी तर खूप आहे आज रविवार असल्या कारणाने. आजचा विषय काय सनसेट बघायला आलेलो पण सनसेट आज थोडा पण नाही कारण आज पाऊस दगड भेटलेला आहे. पावसाचं वातावरण आहे. मला एक दगड भेटलेला आहे. त्या समुद्रात फेकीन ना तर तिकडनं एक लाट येईल. आता बघा ह्या लाटा नाही. ही दगड फेकली त्या लाटा आहे. त्या लाटा ती होडी नाही ना ती दाखव होडी. होडी नाही ना. होडी नाही ते जहाज आहे. टायटॅनिक जहाज. त्या बघा हे लाटा आहे. त्या डिपेंड दिसलेलं आहे. काय नाही गाडी. आता मित्रांनो बघू शकता आता पाऊस आलाय. सगळे बीचवरून लंगडा आहे तरी धावत आहे. आणि पाऊस आलाय तरी आता सगळे धावत पळतात. हे बघा
सगळे आता बीचवरून चाललेत. खूप पाऊस म्हणजे खूप आहे पाऊस. तर मित्रांनो आता बघा, तुम्ही बघू शकता आपण आलेलो आहे सपाळ्याला आणि आता आपण जात आहे गरम कुंडावर. इथून निघलो कुठून? केळव्यावरून निघलो आणि आता आम्ही जात आहे सातिवलीला गरम कुंडावर आंघोळ करायचं. चार्जिंगला लावला. तर मित्रांनो बघा, आता आम्ही आलेलो आहेत सगळे सातिवली कुंडावर इथे. आणि इथं आता आम्ही आता सगळे आंघोळ करणार आहेत. आज सामान काढायला घेतलं आमचा सगळ्यांनी. ते बघा इकडे सामान आहे आमचा. होया होया काय तुम्हाला उघडा भाई. तर मित्रांनो आता बघा झालेला आहे आमचा नाश्ता वगैरे. आता आम्ही चाललोय घरी. तर आजचा ब्लॉग इथेच आम्ही एंड करतोय. आणि हा मयूर. चला, तर पाऊस खूप आहे आता आणि गाडीत सगळे आता बसू आणि निघायला लागेल आता. चला, तर इथे ब्लॉग आमचा एंड करतोय. आम्ही आमचा